बाय कन्झर्वेशनल लॉ आपण काय म्हणू शकतो बघा की फॉर अन ऑब्जेक्ट ऑफ मास m, आता एक कन्सिडर केला की ऑब्जेक्ट ऑफ मास m चा आहे आणि आपण त्याला दोन्हीकडे आता कम्पेअर करून बघू. कुठे कुठे, एक ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, ठीक आहे, एकदम सरफेस ऑफ अर्थच्या जिथे ग्रॅव्हिटी आहे, ऍट इन्फायनाइट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ जिथे ग्रॅव्हिटी नाहीये. आपण काय करू, त्याला कम्पेअर करून बघू. आता कन्झर्वेशन म्हणजे एनर्जी दोन्हीकडे सेम राहणार आहे, म्हणजे एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट झाली असं आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे, मग इथली कायनेटिक एनर्जी बघा, अर्थच्या सरफेसवर कायनेटिक एनर्जी काय असणार, हाफ mv². आता v काय असणार, इस्केप वेलोसिटी, जी आपण याला वेलोसिटी आपण त्याला दिली आहे, आणि तिकडे कायनेटिक एनर्जी काय असणार बघा, 0 का बरं लिहिले बघा, हाफ mv² ऑफ मास m म्हणले, ठीक आहे, हाफ m आपण समजून घेतलं, पण त्याची व्हेलॉसिटी इनफायनाइट डिस्टन्सला काय होणार आहे, हो 0 होणार आहे. ठीक आहे, एका पॉइंटला जाऊन त्याची व्हेलॉसिटी ही 0 होणार आहे आणि तो तिथेच राहणार आहे, आपण असं म्हटलं. ठीक आहे, त्यामुळे काय व्हेलॉसिटी 0 झाली आणि एनिथिंग इनटू 0 इक्वल्स टू 0. त्यामुळे कायनेटिक एनर्जी डिस्टन्स फ्रॉम अर्थ इज इन्फायनाइट डिस्टन्स ऑफ फ्रॉम अर्थ, तिथे कायनेटिक एनर्जी काय असणार, 0. समजलं. आता बघू पोटेन्शियल एनर्जी काय म्हणते. आता पोटेन्शियल एनर्जी आपण डिराईव्ह केली होती बघा, कुठून, पोटेन्शियल एनर्जी ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, ती काय म्हणत होती, इथं बघा सरफेस ऑफ अर्थ वरती काय होती, -gm कॅपिटल M स्मॉल m अपॉन r आपण डिराईव्ह केला. त्यामुळं आपल्याला लक्षात आलं की ते कसं आणि काय झालं ते जर पाहायचं असेल तर प्रिव्हियस लेक्चर पहा आणि त्याच्यानुसार लिंक लागत येते. काय होतं माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो, जर एखादा चॅप्टर तुम्ही फॉलो केला तर त्याला एकदम स्टार्ट पासून फॉलो केलं तर त्याची लिंक लागत जाते. त्यामुळे मी म्हणतोय की प्रिव्हियस लेक्चर्स पहा आणि इथे या. ठीक आहे, आलात. पोटेन्शियल एनर्जी काय झाली, -gm/r अशी त्याची पोटेन्शियल एनर्जी आहे. आता पोटेन्शियल एनर्जी ॲट इन्फायनाइट डिस्टन्स, r काय होता, रेडियस होता. ठीक आहे, आता इन्फायनाइट डिस्टन्सला r काय असणार, इन्फायनाइटच असणार शुअरली. ठीक आहे, म्हणजे कितीतरी अंतर आहे तर त्याला आपण इन्फिनिटी कन्सिडर करतो. त्यामुळे त्याची पोटेन्शियल एनर्जी काय झाली, gm अपॉन इन्फिनिटी. आता एनिथिंग अपॉन इन्फिनिटी इक्वल्स टू 0 हा पण लॉ आपल्याला माहिती आहे. त्यामुळे त्याची पोटेन्शियल एनर्जी देखील काय झाली, 0. आता आपण बघूया की टोटल एनर्जी दोघांची काय म्हणते. बघा, सरफेस ऑफ अर्थ त्याची टोटल एनर्जी E1 इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. आपण तिथे ऍड केली हाफ mv² इस्केप -gm अपॉन r. ठीक आहे, आपण हे पोटेन्शियल एनर्जी अगोदर किंवा कायनेटिक एनर्जी नंतर असंही करू शकतो, पण काय होतं याचं मायनस चिन्ह आहे तर आपल्याला अल्टिमेटली याच्यातून मायनसच करायचे आहे. त्यामुळे मी अशी मांडणी केली की कायनेटिक प्लस पोटेन्शियल. ठीक आहे, हाफ mv² इस्केप -gm/r. आता हा त्याचं काय आलं, E1 आला. ठीक आहे, ही E1 कुठं, अर्थच्या सरफेसवर. आता त्याप्रमाणे E2 बघू आपण काय म्हणतो, टोटल एनर्जी ऑफ E2 इक्वल्स टू कायनेटिक प्लस पोटेन्शियल. सेम कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी आपण मिक्स करायची. E2 इक्वल्स टू काय बघा, आता कायनेटिक एनर्जी काय आली, 0. पोटेन्शियल एनर्जी काय आली, 0. 0 + 0 0. त्याच्यामुळे E2 काय झाली, 0. आता आपल्याला काय मग करायचं होतं की फ्रॉम प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी E1 इक्वल्स टू E2 करायचं होतं. म्हणजे काय, जेवढी एनर्जी अर्थच्या सरफेसवर लागली आहे तेवढी इन्फायनाइट डिस्टन्सला पण लागली आहे, म्हणजे कन्झर्व झाली आहे असं आपण म्हणतो. कारण एनर्जी कन्झर्व होत असते, ती कधी संपत नसते असंही आपण म्हणतो. त्याच्यामुळे आपण काय म्हणलं की E1 इक्वल्स टू E2. आता त्याचं पुढं काय होतं ते आपण पाहूया की E1 इक्वल्स टू E2 ला केल्यानंतर त्याचं काय काय होत जातं आणि त्यानुसार आपण एस्केप वेलोसिटी डिटरमाइन करू. E1 इक्वल्स टू E2 आपण करायला गेलो. ठीक आहे, E1 आपल्याला माहित होतं की हाफ mv² एस्केप वेलोसिटी v² इस्केप -gm/r आणि E2 आपला काय होता, 0. ठीक आहे, त्याच्यानुसार आपण त्याची मांडणी केली. आता बघा, इथला 0 कटला म्हणजे काय केलं आपण, काय केलं, ह्या gm/r ला राईट साईडला घेऊन जाऊ शकतो. ठीक आहे, तो मायनस मध्ये आहे, राईट साईडला घेऊन गेल्यानंतर प्लस मध्ये गेला म्हणजे त्याचं मायनस चिन्ह पुढून गेलं. ठीक आहे, हाफ mv² इस्केप इक्वल्स टू gm/r इथपर्यंत आला. आता बघा, आपल्याला काय करायचं होतं, इस्केप वेलोसिटी आपल्याला काय दिली तर v² इस्केप वेलोसिटी मध्ये दिले गेले, म्हणजे v² काय इस्केपचे. त्यामुळे आपण काय केलं, v² इस्केप इक्वल्स टू 2gmm/rm. ह्या हाफला तिकडे घेऊन गेल्यामुळं हाफचं कन्व्हर्जन 2/1 मध्ये झालं. 1/2चं 2/1 म्हणजे 2 हा गेला न्यूमरेटर मध्ये आणि m गेला डिनॉमिनेटर मध्ये, म्हणजेच काय 2gmm/rm. आता हे वरचं m आणि खालचं m हे कटलं, मी कटवू शकतो. ठीक आहे, कटवलं. v² इस्केप इक्वल्स टू 2gm/r. ठीक आहे, इथपर्यंत आला. आता v चा स्क्वेअर आहे, त्या स्क्वेअरला हटवण्यासाठी मी काय केलं, v इस्केप त्याचा स्क्वेअर हटवला आणि ह्याला टाकलं अंडर रूट मध्ये. ठीक आहे, म्हणजे v इस्केप इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 2gm/r.
आता आपल्याला माहित होतं सिन्स G इक्वल्स टू GM/R², आपण पहिल्यांदा पाहिले, आणि त्याचं जर आपण बघा रिअरेंजमेंट केलं, ह्या GM ची व्हॅल्यू जर आपण काढली तर GM ची व्हॅल्यू काय येणार, GR² इक्वल्स टू GM. ठीक आहे, इथपर्यंत आलात. आता मी ह्या GM ला काय करणार, मी ह्या फॉर्म्युल्यामध्ये GM ला पुट करणार, म्हणजे GM ची व्हॅल्यू GR² आहे, मी ती ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करणार. करू शकतो डेफिनेटली. V escape इक्वल्स टू √2GM/R. मी काय केले, GM ची व्हॅल्यू GR²/R पुट केली. आता वरी R² आहे, खाली R आहे, खालचा R वरचा R, एक R कटला म्हणजे कटून गेला, नाहीसा झाला. ठीक आहे, म्हणजे V escape इक्वल्स टू √2GR, एक R कटल्यामुळं त्याचा एक R व्हॅल्यू राहिली, म्हणजे काय रेडियस राहिला, म्हणजे V escape इज इक्वल टू √2GR असं म्हणू शकतो. आता आपल्याला G ची व्हॅल्यू माहिती आहे काय, 9.8 मीटर पर सेकंड आहे, म्हणजे काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. 9.8 मीटर पर सेकंड आहे म्हणजे काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. आणि आपला R काय आहे बघा, R म्हणजे रेडियस ऑफ अर्थ. आता रेडियस ऑफ अर्थ का पकडला असं म्हणचाल तर E1 काय होतं आपली, द एनर्जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, आणि त्यामुळे आपण त्याला काय केलं, रेडियस ऑफ अर्थ कन्सिडर केलं. ते काय होतं 6.4 × 10⁶ किलोमीटर. ती कशी डिराईव्ह झाली आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. त्याची व्हॅल्यू आपण काय केली, अंडर मध्ये पुट केली. आपण काय V escape इक्वल्स टू 2 × 9.8, G ची व्हॅल्यू, R ची व्हॅल्यू 6.4 × 10⁶ अशी पुट केली. ह्याला आपण सोडवत गेलो, आणि सोडवत गेल्यानंतर आपल्याला कळलं की त्याची व्हॅल्यू आली 11.2 किलोमीटर पर सेकंड. म्हणजे काय, V escape इक्वल्स टू 11.2 किलोमीटर पर सेकंड, म्हणजे आपली इस्केप वेलोसिटी ही 11.2 किलोमीटर पर सेकंड ताकदीची आहे किंवा स्पीडची आहे, किंवा आपण त्या वेलोसिटीला जर 11.2 किलोमीटर पर सेकंड फेकलं तर आपल्या ती वेलोसिटी काय होते, आपल्या अर्थच्या सरफेस पर्यंत जाण्याचं काम करतं. एखादा ऑब्जेक्ट जर एवढ्या स्पीडने फेकला तर सरफेस ऑफ अर्थ पर्यंत जाण्याचं काम करतो, पण ह्यापेक्षा जर जास्त स्पीडने आपण फेकलं तर काय होईल, तो अर्थच्या सरफेसला काय करेल, एस्केप करून जाईल. म्हणजे अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला काय करेल, तो एस्केप करत जाईल. म्हणजेच काय, मग आपल्याला जे स्पेसक्राफ्ट पाठवायचे असतात मूनवर किंवा अदर प्लॅनेट्सवर, त्यांची इनिशियल व्हेलॉसिटी किती असली पाहिजे, ऑफकोर्स एस्केप व्हेलॉसिटी पेक्षा जास्तच असली पाहिजे. ठीक आहे, म्हणून त्यांची व्हेलॉसिटी ही एस्केप व्हेलॉसिटी पेक्षा जास्त असते. मग आपण हे कशासाठी शिकतोय, आपण एवढा हा म्हणजे मांडलं सगळं हे केलं ते आपण कशासाठी करतोय बघा. सायन्स फील्ड कशी आहे, आपल्याला नवीन नवीन शोध करत चाललात. आपण आता पृथ्वीला एवढं घाण करतोय तर आपल्याला एक दुसरा पर्यायी ग्रह शोधलाच पाहिजे. नवीन नवीन जीवन कुठं कुठं उत्पत्ती झाले हे पण पाहिलेच पाहिजे. ठीक आहे, सायन्स इज ऑल अबाउट काय म्हणतात त्याला, क्युरियसनेस. ठीक आहे, त्यामुळं आपण हे सगळं शिकत आलो. आणि त्यामुळे आपण जेव्हा स्पेस क्राफ्ट वगैरे पाठवतो बघा, आपला इस्रो बघा स्पेस क्राफ्ट वगैरे पाठवतो. आता इंडिया तर खूप पुढे गेलाय, इस्रोनं आपलं खूप नाव केलेलं आहे. ठीक आहे, तुम्हीही प्रयत्न करा की अशा चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये जाण्याचा आपल्याला प्रयत्न असावा, आणि आपण अशा इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन देशासाठी काहीतरी कंट्रीब्यूट करावं. ठीक आहे, कंट्रीब्यूट करणे म्हणजे काय, सेनाच फक्त कंट्रीब्यूट करते का असं आहे का, नाही. आपले सायंटिस्ट लोकही खूप कंट्रीब्यूट करतात. त्यामुळे आपण काय करायला पाहिजे, असं काहीतरी चांगलंसं शिकून चांगलंसं करून आपल्या देशाच्या सीमेवर म्हणा किंवा इस्रो सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन काहीतरी चांगलं केलं पाहिजे. ठीक आहे, हे सगळं शिकून घ्या, ह्याच्या नोट्स घेत चला. आणि आपला एक छोटासा टॉपिक राहिला आहे, इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट, आपण तो नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. हे कसं वाटलं त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.